साहेब, आपल्या पक्षाच्या संविधानाच्या संदर्भामधला एक विषय सकाळपासून चर्चेत आज या संदर्भामध्ये पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे. त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. त्यांनी माहितीसह कागदपत्रासह सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन. परंतु तटकरे सर, जे काही सुनेत्रा वहिनींनी पत्र दिलेलं होतं इलेक्शन त्या विषयावरती मी आज काय बोलणार नाही. पक्षांतर्गत बाब आहे. एक मिनिट ऐका प्लीज. वहिनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, मुशीफ साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, पक्षाचे अजून नेते आहेत. आम्ही सगळेजण एकत्रपणे बसू. आपल्याला कोणाला त्याची चिंता असेल काही कारण नाही. दादांच्या स्वप्नातला पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचं काम आमच्या सर्वांचं आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने नेऊ. दादांनी ज्या कठोर परिश्रमातून जी निर्णय क्षमता NDA जाण्याच्या संदर्भामध्ये प्रखरतेने दाखवली होती, ज्या आत्मविश्वासाने दाखवली, लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयाच्या नंतर पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचं संघटन आम्हा सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेत उभं केलं, त्यामुळे 72% स्ट्रायकिंग रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहिला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जो प्रसंग आमच्यावरती आला आहे, ज्याच्यातून आम्ही सगळेजण खूप हळबळी आहोत. आमच्या मनामधल्या त्या संवेदनासुद्धा आजही जागृत आहेत. माझं तर दादांचं गेले 35 वर्षाचं जीवाभावाचं नातं आणि त्याच्यामुळेच अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या विषयाच्यावरती बोललेलोसुद्धा आहोत आणि त्याच्यामुळे दादांच्या स्वप्नातला पक्ष पुढे ताकदीने नेणं सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हे आम्हा सर्वांचं काम आहे. ते आम्ही नेत्यांनी त्या ठिकाणी करू. धन्यवाद. विलीनीकरणाच्या संदर्भात अर्ज भरायची वेळ